राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य योजनेत सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे। यासोबतच सक्षम असलेल्या सर्व रुग्णालयांनी अर्ज केल्यास त्यांचे देखील संलग्नीकरण करण्यात येतील, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिली। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक घेण्यात आली। यावेळी आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले आदी उपस्थित होते। डॉक्टर शेटे म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे। यात सर्व रेशन कार्ड धारक पात्र असतील। एका कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। त्यासोबतच बहुतांश यात आजार समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे सर्व नागरिकांवर उपचार होतील। येत्या काळात नवसंजीवनी उपक्रम राबविण्यात येणार आहे। यात राज्यभरातील 200 अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। यासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग केला जाणार आहे। जिल्ह्यात 36 रुग्णालये अंगीकृत करण्यात आली असून राज्यात 2031 रुग्णालये संलग्नित आहेत। येत्या काळात 4000हून अधिक रुग्णालये यात जोडण्यात येतील। रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांनी अर्ज केल्यानंतर सक्षम असल्याची खात्री करण्यात येतील। या सर्वांना या योजनेत जोडण्यात येणार आहे। जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी गाव पातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये याची यादी प्रसिद्ध करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।